नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण इको क्लब अंतर्गत प्रत्येक महिन्याला कोणते उपक्रम शाळेमध्ये आयोजित करायचे आणि त्यांचे अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचे, थोडक्यात म्हणजे इको क्लब अंतर्गत आता शाळेवर कशा पद्धतीने रेकॉर्ड जतन करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि याचप्रमाणे बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्याला दर महिन्याला इको क्लब याचे अहवाल लेखन PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून जेव्हाही व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक कळत जाईल. ओके, आता फेब्रुवारी महिन्याअंतर्गत आपल्या शाळेवर इको क्लब अंतर्गत आपण कोणते उपक्रम घ्यायचे आणि त्याचे अहवाल लेखन पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी शाळेचं नाव लिहायचं. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम किंवा उपक्रम घेणार आहोत ते स्थळ, या ठिकाणी महिन्याचे नाव लिहायचे, फेब्रुवारी 2026. आता सर्वात पहिला विषय म्हणजे सर्वात पहिला उपक्रम स्वच्छ शाळा हरित शाळा अभियान. इको क्लबच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सर्वप्रथम स्वच्छ शाळा हरित शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून संपूर्ण परिसर, वर्गखोल्या, शौचालय इत्यादी सर्व स्वच्छ करण्यात आले. कचऱ्याचे ओले व सुके इत्यादी प्रकारामध्ये वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याच्या सर्व पद्धती, सर्व कृती विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व जबाबदारीची भूमिका निर्माण होणार आहे. त्यानंतर दुसरा उपक्रम वृक्ष संवर्धन व पाणी बचत जनजागृती. या अंतर्गत वृक्ष संवर्धन आणि पाणी बचत या विषयावर मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली. झाडांचे पर्यावरणातील महत्त्व, झाडांचे संरक्षण करणे, नवीन रोपांची निगा राखणे आणि पाण्याचा गैरवापर टाळणे, दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, सुविचार, अनुभव कथन करून उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर मग तिसरा उपक्रम प्लास्टिक मुक्त शाळा. या अंतर्गत प्लास्टिक मुक्त शाळा हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला. प्लास्टिक वापरामुळे होणारे पर्यावरणातील नुकसान विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कापडी पिशव्यांचा वापर, त्यानंतर मग प्लास्टिकमुळे होणारे नुकसान इत्यादी सर्व माहिती देऊन कचरा कमी करण्याच्या सवयी विद्यार्थ्यांना अंगीकारल्या पाहिजे याविषयी जनजागृती करण्यात आली. वरील सर्व विषय उपक्रममुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणार आहे. स्वच्छता, वृक्ष संवर्धन व पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची जाणीव अधिक दृढ होणार आहे. इको क्लबच्या माध्यमातून पुढील महिन्याच्या असाच उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या सही शिक्का. ही प्रत आपल्याला PDF स्वरूपामध्ये हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स पाहू शकतात, तिथं मी लिंकद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे, आपण डाउनलोड करू शकतात. याचप्रमाणे दर महिन्याला आपल्याला हे उपक्रम आणि असे PDF मिळणार आहे. आपण डाउनलोड करायची, फक्त स्थळ, शाळेचे नाव आणि दिनांक लिहून आपण इको क्लबचे रेकॉर्ड शाळेमध्ये जतन करून ठेवू शकतात. अशाच पद्धतीने इतर सर्व समिती, इतर सर्व उपक्रम, अभियान यांचे PDF, एक्सेल सर्व आपल्याला आमच्या चॅनलमार्फत मिळतील. फक्त आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून. ओके, भेटूया अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.